नमस्कार शेतकरी मित्रांनो, बातमी आहे पीक विमा कंपन्यांसंदर्भात तक्रारची। शासनाने केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या पिकांच्या उत्पन्न कमी आलेले असताना मात्र पीक विमा कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्न जास्त आल्याचे दाखवले। कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी व लोकप्रतिनिधींनी दबाव टाकून कमी उत्पन्न निघाल्याचे दाखवले, ते आम्हाला मान्य नाही असे कारण दाखवून ICICI लोंबार्ड कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी आता नकार दिल्याचं समजलं आणि मग इथे सुरू झाली आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची एंट्री। पहिल्यांदा माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या बाजूने लढताना आपल्याला दिसत आहे, पण त्यांनी जी काही कृषी मंत्र्यांनी जी काही कंपन्यांची तक्रार आहे ती तक्रार फेटाळून लावली। शेतकरी व लोकप्रतिनिधींनी दबाव टाकून कमी उत्पन्न दाखवले अशी तक्रार तुम्ही त्याच वेळेस का केली नाही? मागच्या वर्षी ज्यावेळेस 72 तासाच्या आत तुम्हाला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अतिवृष्टी झाली, तसेच एखाद्या ठिकाणी असा प्रकार झाला असेल तर आपण मान्य केले तरी सर्व जिल्ह्यात तसे प्रकार झाले होते, याला पुरावे काय? यामुळे कंपन्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य नाही। आज शेतकऱ्यांना जर विचार केला तर पीक विमा आर्थिक मदत वाटप करण्याची वेळ आली असताना अशी जी काही बनवाबनवीची कामं तुम्ही करताय, उत्तर देताय, त्याला काही अर्थ नाही। अक्षरशः माणिकराव कोकाटे चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्यांचा मंत्री शेतकऱ्यांसाठी काम करणं गरजेचं आहे आणि त्यांनी अक्षरशः त्यांना फटकारलं। आता त्यांच्या विरोधात कृषी कंपन्यांच्या 43,960 शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांनी हे जे काही निर्देश आयुक्तांना दिले की लवकरात लवकर तुम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप करायला आदेश देणं गरजेचं आहे। पीक विमा वाटपाप्रमाणे ज्याप्रमाणे आता आमदार राजेश विटेकर यांनी केलेल्या मागणीवरून कृषी मंत्री कोकाटे यांनी बुधवारी म्हणजे 4 तारखेला त्यांच्या दालनामध्ये बैठक घेतली। त्यामध्ये 20 ऑक्टोबर रोजी 7,952 शेतकऱ्यांनी लेखी तक्रार कंपन्यांकडे नोंदवली, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये 19 तारखेला पाऊस झाला असं कारण दाखवत कंपनीने त्या फेटाळल्या। मात्र तक्रारी कंपनीला मान्य कराव्या लागतील, कारण की पाऊस झाल्याच्या 72 तासाच्या आत नोंदवल्या गेलेल्या तक्रारींना त्यांना न्याय देणं गरजेचं आहे। नेहमीच 72 तासाच्या आत आधी ऑफलाईन मग नंतर ऑनलाईन अशा खूप काही तक्रारी या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने मांडल्या। म्हणजे शेतकऱ्यांनी वेळेमध्ये आम्हाला सांगितलं नाही किंवा शेतकऱ्यांचे बँक खाते जोडले नाहीये, आधार कार्ड लिंक नाहीये, अशा तांत्रिक गोष्टी देखील त्यांनी सांगितल्या। फक्त उडवाउडवीची उत्तरं देत असताना त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या किती त्रुटी आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना मी पीक विमा देऊ शकत नाही असं तिथे भासवण्यात आलं। पण या त्रुटीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नका असा निर्देश माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना आणि पीक विमा कंपन्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना व कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांना देण्यात आले। जिल्ह्यात मंजूर व नामंजूर झालेले अनेक क्लेम, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे खूप काही क्लेम आहेत की ज्यांचा निकाल लागणं गरजेचं आहे। जर विचार केला तर याच्या आधीही देखील अशा खूप काही बैठका झाल्या आणि त्या बैठकींमध्ये सांगण्यात आलं होतं की लवकरात लवकर हा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करा। ही जी काही रक्कम आहे ही रक्कम तुम्ही अडवू नका, पण तरीही पीक विमा कंपन्यांच्या डोक्यावर जो काही हात आहे तो हात खूप काही मोठा हात आहे असंच आपल्याला मागच्या 3 वर्षापासून दाखवण्यात आलेलं दिसतंय। कारण की ज्या पद्धतीने त्यांची मजुरी चालते तिथे कोणाचंच ऐकताना दिसत नाही आणि आता ज्या काही नवीन निविदा निघाल्या आहेत किंवा निघतील त्यामध्येही या कंपन्यांकडून पार्टी फंड मिळू शकतो असंच आपल्याला इथे दिसतं आणि म्हणूनच त्यांना त्या निविदा देण्यात येतात आणि मग त्यांची मजुरी सुरू होते। शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळत नाही, त्यातल्या त्यात नवीन नियमावली आली आणि शेतकऱ्यांना आता पीक विमा अक्षरशः नसल्यासारखं आहे। एवढी दरिद्र सरकार, एवढं दलिंदर सरकार आलं आणि या सरकारने शेतकऱ्यांना अक्षरशः नेस्त नाबूद करून टाकलंय। मित्रांनो, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा। जर अजून याच्यामध्ये नवीन अपडेट आला, काही कधी तारीख कधी फिक्स होते, ती तारीख जर आली तर ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।